नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती 2023 संदर्भात एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक भरती 2023चा जो सुधारित अभ्यासक्रम आहे, जो की नुकताच ग्रामविकास विभागाने प्रकाशित केलेला आहे, तो सुधारित अभ्यासक्रम काय असेल, यामध्ये काय काय बदल झालेले आहे. म्हणजे तुम्ही पूर्वीच्या पॅटर्ननुसार ग्रामसेवक पदासाठी तयारी करत असाल तर नवीन सुधारित अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ॲडिशनल करणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती. त्यानंतर ग्रामसेवक पदाची तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर जीकेचे प्रश्न असतील, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे तांत्रिक प्रश्नाची तुम्ही टेक्निकल क्वेश्चनची तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील. मित्रांनो, तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी जर परिपूर्ण तयारी करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्हमध्ये बॅचेससुद्धा अवेलेबल आहेत, टेस्ट सीरीजसुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, ते सर्व नोट्ससुद्धा या ठिकाणी डिजिटल JK या ॲप्लिकेशनवर तुम्हाला अवेलेबल आहे. त्यामुळे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही ग्रामसेवक पदासाठी तयारी करत असताना जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तांत्रिक घटकाचा, जो की टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये विचारले जाणार आहेत. मित्रांनो, आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 4000+ टेक्निकल क्वेश्चन आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले आहेत. नोट्स तुम्ही झेरॉक्स काढूनसुद्धा अभ्यास करू शकता. PDF आहेत. डिजिटल JK हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न 4000+ ग्रामसेवक आणि कृषी सेवकसाठी उपयुक्त आहेत. जर तुम्हाला ही PDF किंवा हे जर नोट्स तुम्हाला हवे असतील तर 100 रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे. 100 रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 300 ते 400 पेजेसच्या नोट्स तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार जो रिवाईज सिलॅबस आला त्या सिलॅबसच्या टॉपिकनुसार आपण नोट्स तयार केलेले आहेत. यापूर्वीच ते तुम्हाला या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड होतील. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसेवक भरती संदर्भात आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केले. प्रॉपरली IBPS पॅटर्ननुसार आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली. तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करू शकता. IBPS पॅटर्ननुसार 15 मार्काला मराठी असेल, 15 मार्काला इंग्रजी असेल, 15 मार्क जीकेचे असतील, 15 मार्क अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल आणि 40 जे क्वेश्चन असतील ते टेक्निकल क्वेश्चन असतील. त्या टेक्निकल क्वेश्चनसुद्धा आपण टेस्ट सिरीज सुरू केले. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज सोडवायचं असेल तर तुम्हाला 200 रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे. 10 सराव पेपर तुम्हाला प्रॉपरली IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला दिले जातील. तुम्हाला डेमो पेपर तुम्ही पूर्णपणे एक सोडवा. त्यानंतर जर तुम्हाला टेस्ट सिरीज योग्य वाटत असेल तर तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार जो काही अभ्यासक्रम त्यांनी चेंज केलेला आहे, नेमका पॅटर्न काय याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी चर्चा करूया. मित्रांनो, या ठिकाणी 5वं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक. आता कंत्राटी ग्रामसेवक याला असं का म्हणतात तर कारण का की जसं शिक्षण सेवक 3 वर्षाचा असतं, त्यानंतर एखाद्या वेळेस तुम्ही बँकेमध्ये जर नोकरी लागला असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जो प्रोबेशनली तुमचा पिरियड असतो तशाच पद्धतीनं कंत्राटी ग्रामसेवक अशा प्रकारचं या ठिकाणी तुमचं 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला मानधन तत्वावर करेल. त्यानंतर 3 वर्षाच्या नंतर तुमची परमनंटची ऑर्डर निघणार आहे. म्हणजे ग्रामसेवक हे परमनंट पद आहे. पण सर्वप्रथम तुम्हाला जसं शिक्षण सेवक या पदासाठी 3 वर्ष तुम्हाला कालावधी असतो, तशाच पद्धतीनं तुमच्या पदनामापुढे सर्वप्रथम कंत्राटी ग्रामसेवक अशा प्रकारचा उल्लेख केला जातो. आता मित्रांनो, या ठिकाणी मराठीचे एकूण 15 प्रश्न असतील 30 मार्कासाठी, इंग्रजीचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी, त्यानंतर जीकेचे प्रश्न 15 असतील 30 मार्कासाठी, त्यानंतर जे काही प्रश्न असतील अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रॉपरली तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार करणं गरजेचं आहे. परत मी रिपीट करतो आहे कारण का की IBPS पॅटर्न तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला IBPS पॅटर्न समजणार नाही. तर तुम्हाला 15 मार्कासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो की घटक आहे ग्रामसेवक या पदासाठी 40 प्रश्न 80 गुणासाठी जो की तुम्हाला मेरिट ठरणार आहे, जे म्हणजे तांत्रिक क्वेश्चन कृषीचे, यावर तुम्हालासुद्धा अधिकचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तांत्रिक क्वेश्चनचे आपण प्रत्येक प्रकरणानुसार 1 लाईन MCQ टाईप, त्यानंतर विश्लेषणाच्या माध्यमातून आपण तुम्हाला 4000 प्रश्नाची PDF प्रोव्हाइड करत आहोत. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. 100 रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDF डाउनलोड करता येईल. मित्रांनो, जे तांत्रिक क्वेश्चन आहे त्या तांत्रिक क्वेश्चनची तुम्हाला झेरॉक्ससुद्धा काढता येणार आहे.
त्यामुळे तुम्ही डिजिटल जे की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा जो त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे तो सविस्तरपणे आपण अभ्यासक्रम समजून घेऊया आणि त्यासाठी तुम्ही कोणकोणते बुक रेफर करणार याचीसुद्धा तुम्हाला मी लिस्ट सांगणार आहे. आता कंत्राटी ग्रामसेवक, आता यासाठी जो पहिला टॉपिक आहे किंवा पहिला जो विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण आहे. आता मराठी व्याकरणमध्ये त्यांनी टॉपिक दिलेले आहेत एकूण 5. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला उतार्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. इंग्लिशचा उतारा असेल, मराठीचा उतारा असेल, शब्दसंग्रह असेल, मराठीचे शब्दसंग्रह असतील, इंग्रजीचे शब्दसंग्रह असेल, हे सर्व तुम्हाला टॉपिक परफेक्ट असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मराठीचा स्टडी प्लॅन जॉईन करायचा असेल तर डिजिटल जे की हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 30 दिवसाचा स्टडी प्लॅन आहे. जसा की तुम्ही तुमच्या स्टडी प्लॅननुसार डेली तुम्ही अभ्यास करताय त्यानुसार तुम्हाला आपण क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे जे की IBPS पॅटर्ननुसार आणि TCS पॅटर्ननुसार असणार आहेत. म्हणजे तुमची मराठीची जी परिपूर्ण तयारी असेल ती आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याची होणार आहे. त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आता सर्वसाधारण शब्दसंग्रहमध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, एक शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द असतील, तशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर वाक्यरचना असेल, वाक्यरचनेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वाक्यरचनेसुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्याकरणमध्ये तुम्हाला पूर्णपणे बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. म्हणी असतील, वाक्यप्रचार असेल ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर उतार्यावरीलचे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या डिजिटल जे की या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण डेली 2 ते 3 उतार्याचं तुम्हाला ठिकाणी फॉर्मॅट दिला जाणार आहे आणि त्या माध्यमातून तुमची उतार्याची सुद्धा परिपूर्ण तयारी होईल. त्यामुळे तुम्ही डिजिटल जे की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो विषय आहे तो म्हणजे इंग्रजी, जे की 12वी दर्जाचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. मराठीसुद्धा 12वी दर्जाचा असेल. आता इंग्रजीमध्ये पहिला जो टॉपिक आहे या ठिकाणी पहा, जनरल व्होकॅब्युलरी. आता या जनरल व्होकॅब्युलरीची तुम्ही तयारी करत असताना तुम्हाला सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, त्यानंतर सिमिलर वर्ड्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडम्स असतील, फ्रेजेस असतील, या बाबीची तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची आहे. या प्रकरणासाठी आपण स्पेशली आपल्या ॲपच्या माध्यमातून डिजिटल जे की या ॲपच्या माध्यमातून आपण व्होकॅब्युलरीची 25 दिवसाची बॅचसुद्धा लॉन्च केली. म्हणजे तुम्ही व्होकॅब्युलरीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचसुद्धा जॉईन करू शकता. रेकॉर्डेड बॅचमध्ये आणि लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला फक्त 200 रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे. 25 दिवसाची ही बॅच असेल. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे व्होकॅब्युलरी इंग्रजीचे शिकवली जाईल. तुम्हाला मोड्स IMP जे काही नोट्स आहेत ते सर्व नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर. आता सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला जे काही सेंटेन्सचं एरर असतील ते एररसुद्धा शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामर असेल, ग्रामरमधले जे काही मोस्ट IMP टॉपिक आहे, डिग्री असेल, त्यानंतर चेंज द व्हॉइस असेल, प्रिपोजिशन असेल, टेन्स असेल, आर्टिकल असेल, हे सर्व टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर इडम्स अँड फ्रेजेस असतील. त्यानंतर कॉम्प्रेशन म्हणजे तुम्हाला परत एकदा इंग्रजीचा सुद्धा उतारा करणं गरजेचं आहे. जोपर्यंत इंग्रजीचा उतारा तुम्ही सोडवणार नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला व्होकॅब्युलरी जमणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजीचे जे पॅसेज आहेत ते पॅसेज तुम्हाला सोडवता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो आपण जे काही इंग्रजी व्होकॅब्युलरीची बॅच लॉन्च केली आहे 25 दिवसाची, ती तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डिजिटल जे काही हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सामान्य ज्ञान या विषयासाठी सुद्धा 12वीच्या दर्जाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञानावर एकूण तुम्हाला 15 प्रश्न असतील, एकूण 30 गुण. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास विचारला जाईल, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल विचारला जाईल, भारतीय अर्थव्यवस्था विचारली जाईल, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटना व कार्य हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. मित्रांनो तुम्हाला पंचायत राज हा पाठच असणं गरजेचं आहे. पंचायत राजवरचे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन करणं गरजेचं आहे. जर पंचायत राजचे नोट्स तुम्हाला हवे असतील तर डिजिटल जे की हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि क्वेश्चन ओरिएंटेड तुम्ही नोट्स डाउनलोड करा. त्यानंतर मित्रांनो समाजसुधारक असतील, त्यानंतर चालू घडामोडी असेल, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध असेल, त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास असेल, त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी संबंधाचे बाबीचे वैशिष्ट्य तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा हा जो टॉपिक आहे म्हणजे शेवटचा जो टॉपिक आहे ते म्हणतात की संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान
इत्यादी स्थानिक बाबीची वैशिष्ट्ये। आता मित्रांनो, तुम्ही ग्रामसेवक पदासाठी फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला तर तुम्हाला संबंधित पुणे जिल्ह्याचा भूगोल अभ्यासणं गरजेचं आहे। सामाजिक इतिहास काय आहे, हवामान काय आहे आणि स्थानिक बाबीची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला आपला जिल्हा किंवा त्या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारे स्टडी करा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करताय त्या संदर्भाचं व्हॉट्सअप मेसेजला सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल। त्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी जो सर्वात महत्त्वाचा जो की अधिक गुण देऊन जाणारा टॉपिक आहे तो म्हणजे टेक्निकल क्वेश्चन। टेक्निकल क्वेश्चनसाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 4000 प्रश्नाची PDF आहे। ती PDF तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये परचेस करू शकता। टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही मीडियममधून परीक्षेमध्ये देणार आहेत। त्यामुळे तुम्ही मराठीमधून करा किंवा तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा केले तरी चालते। डिजिटल जे की तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा। त्यानंतर मित्रांनो, आता यामध्ये तांत्रिक प्रश्नाचा जो अभ्यासक्रम दिला तो अभ्यासक्रम सविस्तरपणे समजून घ्या। समाजशास्त्र विषयक ज्ञान पहिला जो विषय आहे। आता यामध्ये समाज मानसशास्त्र। आता समाज मानसशास्त्रामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक आहेत तर समाज मानसशास्त्रामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली जी समाज मानसशास्त्राची व्याख्या असेल, समाज मानसशास्त्र म्हणजे काय, त्यानंतर समाज मानसशास्त्राचे जे काही उगम आहे तो उगम कशा पद्धतीने असेल, त्यानंतर कुटुंब ही एक संस्था आहे समाज मानसशास्त्रामधली, कुटुंब संकल्पनेविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर समाजाची व्याख्या काय आहे, समाज मानसशास्त्र कसं असतं किंवा समाजाची काही रचना आहे त्या रचनेचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर समुदाय संस्था असतील, समुदाय संस्थेमध्ये कुटुंब येईल, जे काही आपल्या समुदाय संस्था आहे त्या समुदाय संस्थेविषयी तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर समाज सुधारकाचे योगदान हा एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। समाज सुधारकाचे योगदान यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे तर यामध्ये तुम्हाला IMP समाजसुधारक आहे, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, या सर्व समाजसुधारकाचा डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर सामाजिक समस्या असतील, त्यानंतर सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे, जे काही हुंडाबंदी कायदा असेल, जे काही सामाजिक योजना आहेत जे की ग्रामस्तरावर राबवल्या जातात त्या सर्व योजनाचा आणि जे काही सामाजिक समस्या आहेत गावातील जे काही सामाजिक समस्या आहेत त्या सामाजिक समस्यावरचे सामाजिक कायदे कोणकोणते आहेत त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। याच्यासुद्धा नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनपर्यंत आपले जर टेलिग्राम चॅनल तर तुम्ही जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे। त्यानंतर मित्रांनो पंचायत राज व्यवस्था असेल, 73वी घटनादुरुस्ती काय आहे, 73वी घटनादुरुस्तीमध्ये कोणाकोणाचे योगदान आहे, कोणकोणत्या समित्या स्थापन झाल्या होत्या, 73वी घटनादुरुस्ती कशा पद्धतीने अस्तित्वात आली, केव्हा अस्तित्वात आली, पंचायत राज भारतामध्ये केव्हा अस्तित्वात आली याची सविस्तर माहिती तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। यावरची सुद्धा मोस्ट IMP क्वेश्चनसुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये अपलोड केलेत, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण असेल याविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्यानंतर कृषी विषयक जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्ही समजून घ्या। आता यामध्ये कृषी मूलतत्त्वे, आता कृषी मूलतत्त्वे कोणकोणती आहेत, आता कृषीवरचे मित्रांनो आपण 21 लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केले, तर टोटल 21 लेक्चर आहेत। प्रत्येक टॉपिकला आपण कव्हर केलेलं आहे। सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023, ते तुम्ही प्लेलिस्ट चेक करा। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 21 लेक्चर मिळतील। त्यानंतर पंचायत राजवरचे एकूण 5 लेक्चर मिळतील। अशा प्रकारचे टोटल तुम्हाला 26 लेक्चर त्या ठिकाणी मिळतील। अगदी मोफतमध्ये तुम्ही सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता आणि कृषीचे जे टॉपिक आहे ते प्रत्येक टॉपिकला तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता। त्यानंतर दुसरा टॉपिक आहे पीक उत्पादन तंत्रज्ञान। आता पीक उत्पादन तंत्रज्ञान काय आहे, प्रमाणित बियाणे काय आहेत, अप्रमाणित बियाणे काय आहेत, कोणकोणते लेबल असतात, प्रमाणित बियाण्याची व्याख्या काय, त्यानंतर पीक उत्पादनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान कोणकोणते आहेत, नवीन तंत्रज्ञान कोणते विकसित झाले त्याची सविस्तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर फलोत्पादन असेल, आंबा असेल, मोहरी असेल, त्यानंतर जे काही फळं आहेत, चिकू असेल, त्यानंतर पपई असेल, फणस असेल, जे काही फळ उत्पादन असेल त्या सर्व फळ उत्पादनाविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे। पीक संरक्षण असेल, पिकावर जे काही आपण रोगनाशक फवारतो, पीक संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं, कोणत्या पिकावर कोणतं फवारणी करावी, कोणत्या कालावधीत करावी याची सविस्तर माहिती तुम्हाला पीक संरक्षण या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो कृषी अवजारे, यंत्र आणि आधुनिक सिंचन पद्धती याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञानसुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। सहकार पतपुरवठा असेल, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग असेल, सेंद्रिय शेती असेल, कृषी आधारित उद्योग असेल, मृदा संधारण असेल, जलसंधारण असेल, जलव्यवस्थापन असेल, या
सर्व बाबीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। हे सर्व टॉपिक आपल्या जो 4000 प्रश्नाची जी PDF आहे त्या 4000 प्रश्नाच्या PDF सर्व टॉपिक वन लाइनर त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण सर्व क्वेश्चन आपण कव्हर केले। तर त्यामुळे तुम्ही डिजिटल जे की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही नोट्स परचेस करू शकता। त्यानंतर मित्रांनो पर्यावरणीय बदल असेल, आता इतर सुद्धा तुम्हाला कोणते टॉपिक करणं गरजेचे आहे जे की 1-2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात किंवा 1-2 प्रश्नासाठी विचारले जाऊ शकतात। आपत्ती व्यवस्थापन असेल, महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था असेल किंवा अर्थव्यवस्था असेल ग्रामीण, त्यानंतर केंद्र राज्य पुरस्कार ग्रामीण विकासाच्या योजना म्हणजे तुम्हाला ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीवर गाव लेवलवर तुम्हाला काम करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला केंद्र व राज्य पुरस्कार ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना आहेत, रोजगार हमी योजना असेल किंवा इतर जे काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या सर्व योजनांची तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञानमध्ये तुम्हाला MS वर्ड असेल, पॉवरपॉईंट असेल, त्यानंतर नवीन अपडेटेड कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर येते त्या सॉफ्टवेअरविषयी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा कायदा आहे, या कायद्याची तुम्हाला PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, ते तुम्ही PDF काढू शकता आणि त्याच्या प्रकारे त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता। त्यानंतर जैवतंत्रज्ञान असेल, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन असेल, या सर्व टॉपिकचा तुम्हाला ग्रामसेवक भरतीसाठी अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मित्रांनो सविस्तरपणे आपण व्हिडिओ आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अपलोड करणार आहेत। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। कोणते बुक रेफर करावे, कशा पद्धतीने अभ्यास करावा, परीक्षेचं नियोजन कशा पद्धतीने करावं, कोणकोणते बुक रेफर करावे, त्यानंतर प्लॅनिंग काय करावी, कोणते क्वेश्चन सॉल्व करावे, टेस्ट सिरीज कशा पद्धतीने बाय करावी, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं नोट्स कशा पद्धतीने डाउनलोड करावे याची सविस्तर माहितीसाठी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। किंवा तुम्हाला जर गायडन्स हवे असेल किंवा सेपरेट ग्रामसेवक भरती संदर्भाच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केले जाईल। असेच अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।